माझ्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच माझ्या पोटात अचानक दुखू लागलं. माझा नवरा मला डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टर म्हणाल्या की तू याआधी जो गर्भपात केला आहे त्यामुळे तुला हा त्रास होत आहे. हे ऐकून मी खूप हैराण झाले. माझ्या लग्नाला अजून 2 दिवस पण झाले नव्हते. पण हे ऐकल्यावर माझ्या नवऱ्याने मला चरित्रहीन समजून मला घराबाहेर काढले. मला घ्यायला माझे आईवडील आले. नंतर एके दिवशी माझे बाबा मला पुन्हा डॉक्टरकडे घेऊन गेले. दुसऱ्यांदा चेकअप केल्यावर डॉक्टर जे बोलले ते ऐकून माझा आत्मा हादरला. कारण माझं नाव सायली आहे. 2 दिवसांनी माझ्या लग्नाची तारीख होती. हे लग्न मी माझ्या आईवडिलांच्या मर्जीने करत होते. म्हणजेच हे लग्न अरेंज मॅरेज होतं. मी त्यांच्या या निर्णयावर खुश होते आणि मी आनंदाने या लग्नाला स्वीकृती दिली. मला या नात्यावर कोणताच आक्षेप नव्हता की हे लग्न माझ्या आईवडिलांनी जमवलं आहे. कारण मी आत्तापर्यंत माझ्या घराच्या बाहेर एक पाऊलही टाकलं नव्हतं. मला बाहेरच्या दुनियेचा अजिबात अंदाज नव्हता की बाहेरचे लोक कसे आहेत, बाहेरचं जग कसं आहे याची मला कसलीच कल्पना नव्हती. मी फक्त माझ्या आईच्या तोंडून ऐकलं होतं की बाहेरचं जग खूप क्रूर आहे, चुकूनही या जगात पाऊल ठेवू नका. आणि हेच कारण होतं की मी बऱ्याच अंशी डरपोक देखील होते आणि माझ्यात आत्मविश्वासाची कमतरता देखील होती. आणि याचे सर्वात मोठं कारण म्हणजे मी बाहेर पडले नाही. जणू माझा बाहेरच्या जगाशी संपर्कच तुटला होता. फार क्वचितच मी कोणाशी बोलायचे. मी जरा बुजरी आणि मितभाषी होते. त्यामुळेच माझी सतत आई काळजी करत असायची की या मुलीचं कसं होणार आहे, ही जरा इतर मुलींपेक्षा वेगळी आहे. आता माझे लग्न 2 दिवसांवर होतं आणि माझी भीती आणखीनच वाढू लागली होती. मला पूर्ण परिसर, वातावरण, माणसं वेगळी असणार होती. माझे भावी आयुष्य कसे जाईल माहीत नाही. पण माझ्या आईवडिलांच्या निर्णयापुढे मी मान टेकवली. माझ्यासाठी ते जे काही करतील ते चांगलंच असणार होतं. आणि शेवटी तो दिवसही आला. माझ्या लग्नाच्या दिवशी पप्पा खूप खुश होते. त्या दिवसात त्यांची तब्येत खूप खराब होती. पण तरीही पाहुण्यांसोबत लग्नांची सर्व कामे ते स्वतः सांभाळत होते. पप्पांनी स्वतः खाण्यापिण्याची व्यवस्था केली होती. आनंदाच्या भरात त्यांना काय करू आणि काय नको असं झालं होतं. मी 2 भावांची एकुलती एक बहीण होती. दोन्ही भाऊ माझ्यापेक्षा लहान होते आणि आमच्या घरची परिस्थिती फारशी चांगली देखील नव्हती. पण माझे वडील माझ्या लग्नाच्या कर्तव्यातून आनंदाने मुक्त व्हावेत म्हणून वर्षानुवर्षे माझ्या लग्नासाठी पैसे साठवत होते. आणि माझ्या वडिलांनी वाचवलेल्या पैशातून लग्नाची तयारी करणं शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी माझ्या लग्नासाठी कर्ज घेतलं होतं. माझ्या लग्नामुळे माझे वडील कर्जबाजारी झाले होते. या गोष्टीचं मला फार वाईट वाटत होतं. माझ्या वडिलांना हे ऋण फेडणं खूप कठीण जाईल हे मला माहीत होतं. म्हणून मी त्यांच्यासाठी दुःखी देखील होते. खैर, माझं लग्न अगदी आनंदात झालं आणि मी माझ्या सासरच्या घरी आले. माझ्या सासरच्या मंडळींनी माझे खूप छान स्वागत केले. ते माझ्यावर खूप खुश होते. मी पण खूप सुंदर होते. मला कुणी पाहिलं तर तो माझ्याकडे बघतच राहायचा. मोठे काळे डोळे, दुधाळ पांढरा रंग, शरीराचा योग्य बांधा, कमरेपर्यंत पोचलेले लांब काळे केस, हेच कारण होतं की माझी आई मला क्वचितच घराबाहेर काढायची. मी नुकतेच तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं होतं. त्यांना माझी काळजी वाटत होती. त्यांना माझ्या सौंदर्याची भीती वाटत होती. माझ्यासोबत काही उलटसुलट घडू नये याची त्यांना काळजी वाटायची. आणि म्हणूनच त्यांनी माझं लग्न लवकर करण्याचा निर्णय घेतला. माझ्या नवऱ्याने माझा फोटो आधीच पाहिला होता. पण जेव्हा त्याने मला त्याच्या समोर पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की त्याला एवढी सुंदर मुलगी बायको म्हणून मिळाली आहे. सुरुवातीपासूनच त्याने मला इतका सन्मान आणि आदर आणि प्रेम दिलं की माझ्यातून सगळी भीती निघून गेली. मी खूप आनंदी होते आणि देवाचे आभार मानले की मला इतका चांगला नवरा जीवनसाथी म्हणून दिला. लग्नाचा एक दिवस असाच गेला. पण माहीत नाही का, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी माझ्या पोटात हलकं दुखणं होऊ लागलं. ते कळालं नाही. कारण लग्नाच्या काही दिवस आधी माझ्या पोटात असंच दुखत होतं. पण काही वेळाने ते थांबलं होतं. आणि असं माझ्यासोबत खूपदा झालं होतं. त्यामुळेच मी लक्ष दिलं नाही. आजही काही वेळ असाच त्रास होत राहिला आणि यावेळीही मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. कारण आज माझ्या सासरच्या घरी दुसरा दिवस होता आणि संपूर्ण घर पाहुण्यांनी भरलं होतं. माझी तब्येत बिघडली आहे असं मी कोणाला सांगू शकले नाही. तेव्हा वेदना होत होती. पण मी शांत बसून होते. माझे आई वडील देखील आले होते. पण मला त्यांनाही सांगता आलं नाही. पण माझ्या वेदना पुन्हा वाढत होत्या.
आणि त्यामुळे माझी तब्येत हळूहळू बिघडत चालली होती असं मला वाटत होतं. हळूहळू पाहुणे येत होते आणि विधी पार पडत होते. एवढ्या जोराच्या वेदनेवर मी स्वतःवर ताबा मिळवत होते आणि तशीच वेदनेमध्ये बसून राहिले होते. पूर्ण दिवस असाच दुखण्यात निघून गेला होता. रात्री घरात पाहुण्यांची गर्दी कमी होती, त्यामुळे माझ्या सासूबाईंनी मला आराम करण्यासाठी माझ्या खोलीत पाठवलं होतं. माझी पाठ ताठ झाली होती आणि पोटातही दुखत होतं आणि आता दडपणही खूप कमी झालं होतं. मी माझ्या खोलीत येऊन गप्प पडून राहिले आणि वेदना कमी होण्याची वाट पाहू लागले. मी विचार करत होते की कदाचित दुखणं स्वतःहून निघून जाईल आणि काही वेळाने झालंही तसंच. दुखण्याची तीव्रता ती आता कमी होऊ लागली होती. वेदना कमी होत असल्याचं पाहून मी सुटकेचा अनिश्वास टाकला. लग्नात खरेदीसाठी बाहेर गेलो तेव्हा बाहेरचं बाजारी अन्न खावं लागलं. कदाचित त्यामुळेच पोट दुखत असेल, नाहीतर दुसरं असं कोणतंच कारण मला समजलं नाही की मी बाहेरचं खाल्ल्यानेच पोट दुखत आहे. पण आता ते खूप कमी झालं होतं. मी दिवसभर थकले होते आणि मी पलंगावर पडताच मला झोप लागली. माझा नवरा समीर खोलीत कधी आला ते मला माहीत नाही आणि मला डिस्टर्ब करणं त्याला योग्य वाटलं नाही. दुसऱ्या दिवशीही पाहुण्यांचं येणं जाणं चालूच होतं, पण देवाची कृपा होती की आज मला अजिबात वेदना होत नव्हती. मला वाटलं की कदाचित बाजारातील अन्नामुळेच मला त्रास झाला. आज लग्नाचा 3रा दिवस होता. लग्नाच्या गदारोळामुळे घरातील सर्वजण थकले होते आणि सर्वजण लेटपर्यंत झोपून राहिले. मी वधू आहे त्यामुळे मला कोणी उठवलं नाही. मला वाटतं की 12 वाजण्याच्या सुमारास माझे डोळे उघडले. तेव्हा माझ्या नंदेने माझ्यासाठी नाश्ता आणला. नाश्ता करून मी पुन्हा बाहेर आले आणि माझ्या कुटुंबासोबत बसले आणि मग मला पुन्हा थोडं अशक्त वाटू लागलं. पण तो माझा भ्रम आहे असं समजून मी ते झटकून टाकलं आणि मी सगळ्यांसोबत हसत हसत टाईमपास करू लागले. हे लग्नाचं घर होतं आणि त्यामुळेच काही पाहुणे घरात अजूनही उपस्थितीत होते. दुसऱ्या शहरातून आलेली समीरची आत्या अजूनही घरीच होती. ती माझ्याकडे वरपासून खालपर्यंत पाहत होती. त्यांच्या अटक लावून बघण्याने मी खूप घाबरले होते, कारण त्या ज्या प्रकारे माझ्याकडे पाहत होत्या हे पाहून चांगला माणूसही घाबरून जाईल. हेच कारण होतं की मला तिथं बसून आणखीनच अस्वस्थ वाटू लागलं. असं होत होतं म्हणून मी तिथून उठून माझ्या खोलीत आले, कारण आता मला तिथं बसणं अवघड जात होतं. वरून आत्याची नजरही पुन्हा पुन्हा माझ्याकडेच होती. खोलीत आल्यावर मी सुटकेचा निश्वास टाकला. दुपार झाली होती, त्यामुळे थोडा वेळ झोपण्याच्या इराद्याने मी बेडवर आडवी झाले आणि मला वाटलं की अशा प्रकारे माझ्या वेदना कमी होतील. विचार करत असतानाच माझी झोप कधी लागली ते कळालंच नाही. संध्याकाळी काही वेळाने डोळे उघडले. अजिबात न उठता फक्त बेडवर पडून राहावं असं मला वाटलं. पण मी नवीन नवरी होते. माझ्या आईच्या घरी मला वाटेल तेव्हा आम्ही झोपायचे. आता इथं तसं करू शकत नव्हते. आता मला वागताना खूप विचार करावा लागत होता. मी उठले आणि फ्रेश व्हायला गेले. फ्रेश होऊन आल्यावर तेव्हा अचानक माझ्या पोटात दुखू लागलं. देवाजवळ माझी पोटदुखी कमी व्हावी मी अशी प्रार्थना केली, पण यावेळी वेदना कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या होत्या. पोटात दुखणं जरा जोरात वाढलं होतं. आता मला कोणाला फोन करून सांगायचीही हिंमत नव्हती की कोणाला आवाज मारू सांगू शकत नव्हते, कारण मी या घरात नवीन होते आणि मला हे सांगायला कसं तरी वाटत होतं. यावेळी समीरही घरात नव्हता. तो बाहेर गेला होता. मी ते दुखणं घेऊन तशीच पडून राहिले. काही वेळाने समीर खोलीत आला. माझी अवस्था बिघडलेली पाहून त्याने मला माझ्या प्रकृतीबद्दल विचारलं. त्यामुळे मी त्याला सांगितलं की माझ्या पोटामध्ये खूप दुखत आहे. यावर तो म्हणाला की आपण लगेच डॉक्टरकडे जाऊयात. पण मी त्याला मना केलं. मी त्याला म्हणाले की घरात एखादी पोटदुखीची गोळी असेल तर ती दे, किंवा मी काहीतरी घरगुती उपाय करते. मी त्याला घरात काही पोटदुखीबद्दल औषध आहे का असं विचारलं. त्याने पोटदुखीसाठी औषध आणलं आणि मला दिलं आणि तो माझ्याजवळच थांबला. पण औषध घेतल्यानंतर माझ्या दुखण्याला थोडा आराम मिळाला. कालांतराने वेदनांची तीव्रता कमी होऊ लागली, पण पूर्णपणे थांबली नाही. पण तरीही मला हायसं वाटलं. मी एक दीर्घ श्वास घेतला. 1-2 तास शांततेत गेले आणि समीरही आता रिलॅक्स झाला होता. सगळे मिळून आम्ही जेवण केलं. सगळ्यांनी मिळून जेवले, पण मी फक्त नावापुरतं थोडं खाल्लं, कारण माझा त्रास अजून पूर्णपणे थांबला नव्हता. मला समीर म्हणाला की तुला अजून त्रास होत असेल तर तू रूमवर जा आणि आराम कर. मीही लगेच खोलीत आले होते, कारण मलाही पडून राहावं असं वाटलं. मी पडून थोडा वेळही झाला नव्हता, तोच माझ्या पोटात तीव्र वेदना जाणवल्या आणि मी जोरात ओरडले. माझ्या ओरडण्याने घरातील सर्वजण माझ्या खोलीत दाखल झाले. खोलीत आल्यावर माझी अवस्था पाहून समीर अस्वस्थ झाला. त्याने मला खडसावलं आणि सांगितलं की मी तुला डॉक्टरकडे जायला सांगितलं. जाऊ दे, पण तू मान्य केलं नाहीस. लग्नाचा 3राच दिवस आहे आणि मला त्याच्याबरोबर जायला संकोच वाटत होता.
पण समीरने माझं ऐकलं नाही आणि मला तयार होण्यास सांगितलं. मी हो म्हटलं आणि स्वतः तयार व्हायला लागले. मी तयार होऊन बाहेर आले. सर्वांना माझ्या तब्येतीची काळजी वाटत होती. त्यांनी आशीर्वाद देऊन आम्हा दोघांना डॉक्टरकडे पाठवलं. डॉक्टरकडे पोहोचल्यावर आम्ही दोघंही हॉस्पिटलमध्ये आमचा नंबर लावून बसलो. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट बघत बसलो होतो. काही जण तर आपल्या प्रियजनांसाठी देवाकडे प्रार्थना करत होते. पण माझ्या पोटात एवढ्या वेदना होत होत्या की मला बसताही येत नव्हतं. माझी तब्येत अजूनच खराब होऊ लागली. समीर माझी अवस्था पाहून आणखीनच घाबरला. माझी तब्येत बिघडली तेव्हा मी माझ्या नंबरची वाट न पाहता डॉक्टरांच्याकडे गेले आणि डॉक्टरांनी मला एमर्जन्सी रूममध्ये नेलं आणि मला तपासायला सुरुवात केली. तेव्हा मी त्यांना माझ्या पोटात दुखत असल्याचं सांगितलं. ज्या भागात वेदना होत होत्या त्या भागावर मी हात ठेवला. पण त्यांनी मला काही औषधं दिली आणि घरी पाठवलं. त्या औषधांनी मला आराम मिळाला. सकाळपर्यंत वेदना पूर्णपणे नाहीशी झाली. पण संध्याकाळपर्यंत माझी तब्येत पुन्हा बिघडली आणि मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी मला अल्ट्रासाऊंड करून घेण्याचा सल्ला दिला आणि अल्ट्रासाऊंडचा अहवाल पाहूनच काही कळू शकेल असंही सांगितलं. अल्ट्रासाऊंड आत्ताच करायचा आहे. त्यांनी अल्ट्रासाऊंड केला. माझा अल्ट्रासाऊंड रिपोर्ट यायला अजून काही वेळ बाकी होता. त्याचवेळी मला पुन्हा त्रास होऊ लागला आणि मला एमर्जन्सीमध्ये परत नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी पुन्हा वेदना कमी करण्यासाठी औषधं लिहून दिली. काही वेळाने अल्ट्रासाऊंड रिपोर्ट आल्यावर डॉक्टरांनी अल्ट्रासाऊंड रिपोर्ट पाहायला सुरुवात केली. मी त्यांच्यासोबत उभी होते आणि समीरही माझ्यासोबत बसला होता. अल्ट्रासाऊंड रिपोर्ट पाहून डॉक्टरांना धक्काच बसला. बराच वेळ ती रिपोर्ट बघत राहिली पण काहीच बोलली नाही. शेवटी समीरनेच डॉक्टरांना रिपोर्टमध्ये काय आहे हे विचारलं. मग काय, डॉक्टरांचं म्हणणं ऐकून मी थक्क झाले. मी रडलेल्या डोळ्यांनी डॉक्टरकडे पाहिलं. डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून मला धक्काच बसला आणि समीरही डॉक्टरांकडे पाहू लागला. आधी मला काहीच समजलंच नाही की डॉक्टरांनी काय सांगितलं आणि काही वेळाने मला समजलं की डॉक्टर काय म्हणाले होते, ज्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली होती आणि माझी अवस्था अशी झाली होती की जणू काही माझ्या शरीरात जीवच नव्हता. त्यानंतर समीरने माझ्याकडे अशा नजरेने पाहिले की मला असं वाटलं की धरती फाटेल आणि मी त्याच्यामध्ये अदृश्य होईल. तो मी चोर असल्यासारखं माझ्याकडे बघत होता आणि मी त्यावेळची परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी डॉक्टरांच्या म्हणण्याला प्रतिसाद म्हणून काय बोलावं, समीरला काय उत्तर द्यायचं हाच विचार करत होते. त्याच्या नजरेत माझ्यासाठी अविश्वास दिसत होता. जणू काही 2 मिनिटांमध्ये माझा संसारच उलटून गेला होता. काही महिन्यापूर्वीच तुझी गर्भधारणा झाली होती आणि तू ते अबॉर्ट केल्यामुळे तुला हा त्रास होत आहे असं डॉक्टरांनी निदान केलं होतं. मला कळेना की हे कशामुळे झालं, कारण माझं लग्न होऊन फक्त 3च दिवस झाले होते. समीरने डॉक्टरांना सांगितलं, आमच्या लग्नाला 3च दिवस झाले आहेत. डॉक्टर आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे द्वेषाने पाहू लागली, जसं काय मी फार मोठं पाप केलं आहे. त्या समीरला म्हणाल्या, याबाबत तुमच्या पत्नीलाच विचारा. माहीत नाही तिने तिच्या भूतकाळामध्ये काय काय केलं आहे. डॉक्टरांच्या तोंडून हे शब्द ऐकून मला अतिशय लाजिरवाणं वाटलं. समीर माझ्याकडे रक्ताने भरलेल्या डोळ्यांनी एकटक पाहत होता आणि मी आत बसले होते. मी वॉर्डात डोकं टेकून त्याच्यासमोर उपस्थित होते आणि नर्सी माझ्याकडे बघत होत्या आणि एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबत होत्या आणि डॉक्टर माझ्याकडे द्वेषपूर्ण नजरेने बघत बराच वेळ गप्प बसून होते. समीर खाली पाहून जमीन खाजवत होता. माझ्या बचावात मी एक शब्दही बोलू शकले नाही. डॉक्टरांनी बोलण्यासारखं काही ठेवलंच नव्हतं. त्यांनी तर माझ्या चारित्र्यावरच संशय घेतला होता. गुन्हेगार नसूनही मला माझ्या नवऱ्याच्या नजरेला नजर देता आली नाही. डॉक्टरांच्या बोलण्याने माझ्या अंगावर काटा आणला होता. माझ्या पतीशी मला संपर्क साधता आला नाही. त्यांना माझ्या निर्दोषतेबद्दल कसं पटवून द्यावं हे मला समजतच नव्हतं. तेव्हा मला माझ्या आईचे शब्द आठवू लागले. माझ्या कमी बोलण्याच्या सवयीमुळे ती नाराज व्हायची. तिला हेही माहीत होतं की माझ्यात आत्मविश्वासाची कमतरता आहे. मला स्वतःसाठी कसं बोलावं हेच कळत नव्हतं आणि आज हा विशेष प्रसंग असताना, माझ्या चारित्र्याबद्दल बोललं जात असताना आणि तेव्हाही माझं होठ बंद झाले होते. आज मला माझ्या आईची अनुपस्थिती जाणवली. काही वेळाने एक नर्स आली आणि मला सांगितलं की पोटदुखी थांबण्यासाठी मी सलाईनमधून औषध देणार आहे. ते संपण्यासाठी 2 तास लागणार होते. हे 2 तास मी सुळावर असल्यासारखे घालवले होते. समोर समीर जमिनीवर डोळे लावून बसला होता आणि आता मी एकदा प्रेग्नेंट होते या डॉक्टरांच्या विधानाने मला आश्चर्य वाटलं. मग डॉक्टर एवढी मोठी गोष्ट कशी काय बोलू शकतात? ड्रॉप संपल्यावर समीर माझ्यासोबत घरी आला. मी दचकत होते. मला माझ्या पतीचे लाल डोळे घाबरवत होते. त्याच्या डोळ्यांमध्ये राग होता. गरोदर तर राहणं खूप दूरची गोष्ट होती. मला माझ्या पतीशिवाय कोणीही हात लावला नव्हता. मी पूर्णपणे शुद्ध होते. मग डॉक्टर हे कसं बोलू शकतात याचं मला आश्चर्य वाटतं.
समीरने मला ओढत आणलं होतं. या विचाराने माझं डोकं दुखू लागलं. घरी येऊन मी माझ्या खोलीत गेले आणि समीर थेट त्याच्या आईच्या खोलीत गेला. त्याने मला याबद्दल एक शब्दही विचारला नाही. डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टीवर त्यांनी विश्वास ठेवला होता. मला स्वतःला एकदाही समजावण्याची संधी दिली नाही. मी माझ्या खोलीत बसले. या गोष्टीची खूप काळजी वाटत होती की पुढे काय होणार कुणास ठाऊक. या संभ्रमात मी पडले. मी रडत बसले होते आणि अचानक खोलीचा दरवाजा उघडला आणि समीरसोबत त्याची आईही खोलीत शिरली आणि रूममध्ये येताच मला त्या शिव्या देऊ लागली. त्यांनी कसली चारित्र्यहीन सून करून आणली आहे यावर ती बोलू लागली. तिने माझ्या आईबाबांना अगदी माझ्यासमोर कॉल केला आणि न जाणो त्यांना किती गोष्टी ऐकवल्या. ते हे सुद्धा म्हणाल्या की या तुमच्या मुलीला घेऊन जा. अशा भटक्या आणि चारित्र्यहीन सुनेला घरात ठेवता येणार नाही. या प्रकरणी समीर एकदम गप्प उभा होता. तो फक्त त्याच्या आईचं बोलणं ऐकत होता. माझा आत्मा आतून ओरडत होता. मला बचावात काही बोलायचं होतं, पण माझ्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. कोणीही मला बोलण्याची एक संधी देखील दिली नाही. त्यांनी सरळ त्यांचा निर्णय सांगून टाकला होता आणि समीरची त्याला सहमती होती. पण सध्या मला माझी अजिबात काळजी नव्हती. मला माझ्या आईवडिलांची सर्वात जास्त काळजी होती. हे सगळं ऐकून त्यांच्या मनाला काय वाटलं असेल. माझ्या वडिलांनी माझ्या लग्नात किती अडचणींचा सामना केला होता हे मला माहीत होतं. त्यांनी किती ठिकाणाहून कर्ज घेतलं आणि लग्नाच्या 3ऱ्या दिवशी माझ्यापुढे असा प्रसंग उभा राहिला. सासूबाई सलग माझ्यासाठी अपशब्द बोलत होत्या, पण समीर मूग गिळून सर्व बघत उभा होता. समीरच्या डोळ्यात तिरस्कार आणि राग होता आणि तो तर मला घटस्फोट देण्याच्या तयारीत होता. तोही माझ्या आईवडिलांची वाट बघत होता. मी एखाद्या अपराध्यासारखं मान खाली घालून सर्व आरोप ऐकत होते आणि रडत होते. माझ्या सासूबाई देवाचे आभार मानत होते की लवकरच माझं सत्य त्यांच्यासमोर आलं आणि त्यांनी माझ्यापासून त्यांची सुटका केली. काही वेळाने माझे आई आणि वडील निराश अवस्थेत माझ्या सासरच्या घरी पोहोचले. त्यावेळी घराच्या हॉलमध्ये सर्वजण उपस्थित होते आणि सर्व लोक माझ्याकडे द्वेषाच्या नजरेनं पाहत होते, कारण आतापर्यंत पूर्ण घरभर ही गोष्ट पसरली होती. लोकांचे टोमणे माझ्या कानावर पडत होते, पण मी कोपऱ्यात उभी राहून रडण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते. या कठीण काळामध्ये काय करावं हेही मला सुचत नव्हतं. सर्वांच्या द्वेषपूर्ण नजरा माझ्याकडेच होत्या. समीरची आत्या तर म्हणाली की मी आधीच सांगितलं होतं या स्थळाला होकार देऊ नका, पण तुम्ही माझं ऐकलं नाही आणि असली चारित्र्यहीन सून आपल्या घराचं नाक कापण्यासाठी आणली. समीरची आत्या या लग्नाच्या विरोधात होती, कारण त्यांना समीरचं लग्न त्यांच्या इच्छेनुसार करायचं होतं. पण माझ्या सासूबाई ठाम होत्या की मी माझ्या आवडीनुसारच समीरचं लग्न करेन. म्हणूनच नणंद आणि भावजाईमध्ये नाराजी होती. माझी सासू चुकीची होती हे सिद्ध करण्याची संधी आत्याला मिळाली. माझ्या आईवडिलांनी हॉलमध्ये पाऊल ठेवताच मी पळ काढला. मी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना मिठी मारली आणि रडू लागले. आई मला गप्प करू लागली, पण माझं रडणं अजूनच वाढलं. एवढ्या तासांनी माझ्यावर आलेल्या प्रसंगात मी एकटीच होते आणि आई आल्यामुळे आता मला खूप धीर मिळाला होता. माझ्या सासूबाईंनी माझ्या आईवडिलांना त्यांच्यासमोर बसवलं आणि खूप गोष्टी सुनावल्या. तुमच्या मुलीनं आधीच तोंड काळं केलं होतं आणि अशी मुलगी तुम्ही आमच्या पदरात टाकली. ते अपमानास्पद गोष्टी बोलत होत्या. अशातच मला माझे बाबा आणखीन म्हातारे आणि कमजोर दिसू लागले होते. माझी आई शब्दा घेऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होती, पण माझ्या सासरकडचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. माझी आई त्यांना सांगत होती की काही गैरसमज झाला आहे, त्यांची मुलगी तशी अजिबात नाही. पण ते लोक कोणतेही स्पष्टीकरण ऐकून घेण्यास तयार नव्हते. त्यांची एकच गोष्ट होती की तुम्ही आता तुमच्या मुलीला इथून घेऊन जा. समीरलाही मी त्याला त्याच्या डोळ्यासमोर नको होती. त्याने माझा हात माझ्या वडिलांच्या हातात दिला आणि मी तुमच्या मुलीला घटस्फोट देणार आहे असं सांगितलं. हे ऐकून माझ्या वडिलांना धक्का बसला. घटस्फोटाची बोलणी करताच माझ्या वडिलांनी त्यांचं डोकं समीरच्या पायावर ठेवलं आणि त्यांना काही दिवसाचा अवधी मागितला. आजही निर्दोषता सिद्ध करण्यासाठी माझ्या पप्पांच्या वरती दया खाऊन समीरने आम्हाला वेळ दिला आणि सांगितलं, जर तुमची मुलगी निर्दोष नसेल तर मग तिला तुम्ही तुमच्याकडेच कायमची ठेवा. आणि माझ्या आईवडिलांसाठी हा थोडा वेळसुद्धा खूप होता त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी. आई बाबा मला घरी घेऊन आले खरं, पण माझ्या घरी तर वेगळाच गोंधळ होता. माझ्या लग्नाला 3च दिवस झाले होते. शिवाय त्यांनी मला सोडून देण्याच्या गोष्टी करून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले होते. इकडे माझ्या भावांनी देखील डॉक्टरचं म्हणणं सत्य आहे असं मानून रागाने घरात तांडव घातला होता. मी येताच ते मला मारायला उठले. मला म्हणाले, तू आमचे समाजामध्ये नाक कापलं. आम्हाला समाजामध्ये कोणाला तोंड दाखवायची सोय नाही. तू तुझं तोंड कुठं काळं केलं आहे माहीत नाही असं मानून मला ते मारायला धावले.
तेवढ्यात माझ्या आई बाबा मध्ये आले. त्यांनी मला वाचवलं. आत्तापर्यंत आमच्या खानदानामध्ये ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. मी कोणाला काही न बोलता माझ्या खोलीत जाऊन बसले. माझे आई वडील आणि मी याच गोष्टींचा विचार करत होतो की आता कसं करावं. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या आईने मला तयार व्हायला सांगितलं. मीही काही न विचारता तयार होऊन बाहेर आले. रात्रभर मला चैन मिळालं नाही. मी विचार करत होते की माझं काय चुकलं आहे. मला माझ्या आईने सांगितलं की ती मला त्याच डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे, कारण माझ्या आईचा आणि वडिलांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. कारण माझं संपूर्ण आयुष्य त्यांच्यासमोरच गेलं होतं. त्यांना माझ्या चारित्र्याची चांगलीच जाण होती. मी निर्दोषच असणार आहे या विचाराने मला त्या डॉक्टरांकडे पुन्हा भेटायला लावले, कारण तेव्हाच सत्य समोर येणार होतं. बाबांनी समीरला कॉल करून हॉस्पिटलमध्ये बोलावलं. माझे पतीही पुन्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. त्यांची यायची इच्छा नव्हती, पण वडिलांनी खूप आग्रह केला म्हणून तो आला. जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा त्याने माझ्याकडे पाहण्याची हिंमत केली नाही. जेव्हा आमचा नंबर आला तेव्हा मी माझा श्वास रोखून धरले होते. मी माझ्या आईबाबांसोबत डॉक्टराकडे गेले. त्यांनी मला पाहताच मला ओळखलं. पण जेव्हा माझ्या आईने त्यांना आश्वासन दिलं की माझी मुलगी लग्नापूर्वी गर्भवती होणं शक्य नाही, तेव्हा मी डॉक्टरांना खात्री दिली की मी पूर्णपणे शुद्ध आहे. मी गरोदर राहणं हे शक्य नाही. त्यामुळे डॉक्टरांनीही काळजी वाटू लागली आणि त्यांना पुन्हा अल्ट्रासाऊंड करण्याचा सल्ला दिला. मी पुन्हा आईसोबत अल्ट्रासाऊंड रूममध्ये पोहोचले. अल्ट्रासाऊंड करून डॉक्टरांनी मला काही वेळाने रिपोर्ट घेऊन भेटायला सांगितलं. मी खूप घाबरले होते. जर आजही काहीतरी अल्ट्रासाऊंड रिपोर्टमध्ये असेच आले तर माझं घर उद्ध्वस्त होण्यापासून कोणीही वाचवू शकत नव्हतं. म्हणूनच माझं हृदय रडत होतं आणि अल्ट्रासाऊंड रिपोर्ट पूर्णपणे ठीक व्हावं अशी मी देवाकडे प्रार्थना करत होते. जे खरं आहे तेच पुढं आलं पाहिजे असं मला वाटत होतं. अन्यथा माझं घर उद्ध्वस्त झालं असतं आणि समाजात माझी बदनामीही झाली असती. बदनामीचा हा डाग कधीच पुसला गेला नसता. मी निर्दोष असूनही सर्वांच्या नजरेत गुन्हेगारच राहिले असते आणि त्यावेळी माझी वेदना कोणीही समजू शकलं नसतं. माझ्या पतीच्या डोळ्यात मी स्वतःसाठी अविश्वास पाहिला होता. त्यामुळे माझं हृदय रक्ताचे अश्रू ढाळत होतं. काही वेळाने अल्ट्रासाऊंड रिपोर्ट आला आणि यावेळी फक्त माझी आई माझ्यासोबत होती. माझे बाबा आणि समीर बाहेरच थांबले होते. काही वेळाने माझ्या सासूबाईही तिथं आल्या होत्या आणि त्यांच्या जिभेवर फक्त एकच गोष्ट होती की आता कोणता डॉक्टर बघायचा आहे. त्या समीरला या चारित्र्यहीन मुलीला घटस्फोट देऊन प्रकरण संपवायला सांगत होत्या. पण कदाचित समीरला घटस्फोट देण्यापूर्वी देवाची भीती वाटत होती. त्याला घटस्फोट देण्यापूर्वी सर्व गोष्टींची नीट चौकशी करायची होती, जेणेकरून तो कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये. म्हणूनच तो स्वतःला सावरत होता. मी एखाद्या गुन्हेगारासारखा डॉक्टरांसमोर डोके टेकून बसलो होतो. काही वेळातच माझा नवरा आणि सासूबाईही डॉक्टरांकडे आल्या होत्या आणि डॉक्टरांच्या जिभेतून येणारे शब्द मला नवे जीवन देऊ शकत होते किंवा मला मृत्यूच्या खोल गर्तेमध्ये फेकून देऊ शकत होते. डॉक्टर काही वेळ माझा रिपोर्ट बघत राहिले. मग तिने माझा आधीचा रिपोर्ट मागवला, जो मी माझ्या बॅगेतून काढला आणि बराच वेळ गप्प बसून ती दोन्ही रिपोर्ट तपासत राहिली. काही वेळाने डॉक्टरांच्या चेहऱ्यावर विचित्र भाव उमटले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव हळूहळू बदलत होते, जसं काही चुकीचं घडलं आहे. माझ्या पोटात खूप दुखत होतं, कारण माझ्या आतड्यावरती खूप सूज आली होती आणि त्यामुळे मला हा पोटदुखीचा त्रास होत होता. त्यात मी बाहेरचं अन्न खाल्ल्यामुळे हा त्रास बळावला होता. डॉक्टरांनी माझ्या आईला सांगितलं की तुमची मुलगी गरोदर नाही. माझ्या सासूबाई लगेच म्हणाल्या की तुम्ही आधीच्या रिपोर्टमध्ये सांगितलं की ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे डॉक्टरांनी जे मला सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. डॉक्टरांनी सांगितलं की आधीच्या रिपोर्टमध्ये माझं नाव सायली शिंदे होतं. ज्या महिलेचा रिपोर्ट माझ्याकडे आला होता तिचंही नाव सायली शिंदे होतं. तिच्याही पोटात दुखत होतं आणि तिच्या पोटदुखीचं कारण होतं तिचा आधी झालेला गर्भपात. हा सगळा गैरसमज नाव एक असल्यामुळे झाला होता. डॉक्टरांनी स्वतःची चूक मानून आम्हा सर्वांची माफी मागितली. डॉक्टरांचं बोलणं ऐकून समीर आणि सासूबाई यांनी शर्मेनं मान खाली घातली. माझ्या वडिलांनी मात्र मला मिठी मारली. त्यांना माझ्यावरती पूर्ण विश्वास होता आणि अशा प्रकारे माझं घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं. समीरनेही माझे हात जोडून माफी मागितली. माझ्या सासूबाईही तिथंच होत्या. आता त्यांना खूप वाईट वाटू लागलं होतं. त्यांनीही माझी माफी मागितली. मी त्या दोघांनाही माफ केलं, कारण चूक त्यांचीही नव्हती. त्यावेळी परिस्थितीच अशी होती की लोकांना तसं वागणं भाग पडलं. आज मी माझ्या घरात खूप आनंदी जीवन जगत आहे. माझी सासू देखील खूप काळजी घेते आणि समीरही माझ्यावर खूप प्रेम करतो. आता माझ्या आयुष्यात फक्त आनंद आहे. जर तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.